आता तुमच्या कमरामध्ये L4 कमरामध्ये L4 L5 मध्ये इथे गॅप. आता इथे या ठिकाणी खाली सरळ डिक सरकून भरपूर दिवस झाले. पण याच्यातलं जे कार्टिलेज आहे गादी इथे हळूहळू बाहेर यायला. तर जशी जशी गादी बाहेर आली तशी ना जपली गेली. मी इथून ब्लड सर्क्युलेशन खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला साची नव्हती. बरोबर. म्हणून कमरापासून उजवा पाय दुखतो, उजड पडतो, उरग लागते, कळ लागतो. त्यासोबत आता येणार नाही, मांडी घालता येणार नाही, गुडघ्या बसता येणार. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. बसून उठले झोपत उठले पहिले वाकड चढणं, थोड्या वेळ सरळ. आता हा जो प्रकार आहे हा प्रकार होऊन भरपूर दिवस झाले. म्हणजे कधीतरी कमर उपडले, झटका बसला. पण जसं जसं तुम्ही लिमिटपेक्षा जास्त वाकून वजन उचललं त्याच्याने कार्टिलेज बाहेर यायला लागलं, झटका बसतलं. आता जसं जसं कार्टिलेज बाहेर येईल तसा हा प्रकार वाढत होतो. आता हे आत्ताशी सेकंड स्टेजपर्यंत गेले. जसं जसं थर्ड स्टेजच्या पुढे गेलं हे ऑपरेशनच्या लेवलला जातं. अजून त्या लेवलला गेलेलं नाही. त्याला 3 सेटिंग नंतर फरक जाणे 10 दिवसात कव्हर होईल. 1 आणि 2 याच्यात फरक पडणार नाही. म्हणजे 10 दिवस येणार गरजेचं. जसं जसं डिक सेट होईल कार्टिलेज लेवलला जाईल हे क्लिअर होईल. पण माझ्याकडे हा प्रकार 80%च रिकवर होणार. 20% हा प्रकार मरेपर्यंत असणार. 20% म्हणजे काय आहे, ज्या दिवशी तुम्ही लिमिट मी सांगितलेलं लिमिट क्रॉस केलं का तरच त्रास होणार. असं नाही. लिमिट म्हणजे काय, वाकून 15 ते 20 किलोची पुढे वजन उचलायचं नाही, पालतं झोपायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही, थोडे दिवस बिना बेडचा प्रवास किंवा हाडं काम नाही करायचं. एवढे 4-5 गोष्टी, बाकी काहीच नाही. ठीक आहे. MRI केला, एक्सरे केला. MRI केला होता. मी जे सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? बरोबर. हॅलो, क्लोज झालं. काय पेंट वगैरे खुश होत होता माझ्याकडे पण सेम पोझिशन, पायकडे डोकडे पायकडे डोकडे कंबर उजा पाय